हॅलो. आपण आज बोलूया, आजच्या व्हिडिओमध्ये बोलूयात IPLचं ऑप्शन मुंबई इंडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि पाचवी मॅच जी T20 आहे, पाचवी T20बद्दल. चौथी मॅच कॉल्ड ऑफ झाली, सगळ्यांना माहिती कारण टी व्हीवरती आणि मोबाईलवरती काल म्हणजे मॅच बघताना अपडेट्स बघताना मला एक गोष्ट जाणवली की सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीवर जास्त फोकस दिला जात होता. व्हिडिओज असे दाखवत होते की बाबा सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी बेस्ट आहे, एक सिरीजसुद्धा हरलेलो नाही आहे, कॅप्टन्सी करताना सुद्धा तो किती प्रोॲक्टिव्ह आहे, किती एनर्जी ने कॅप्टन्सी करतो, फिल्डिंग बरोबर असतात, या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. बट कुठेतरी मला वाटलं की त्याच्या बॅटिंगवरती पण बोलायला हवं होतं, ते तेवढं बोलले नाही केलं. बोलले सांगितलं की त्याचा जो सूपला शॉट किंवा जो लॉफ्टेड शॉट जो तो खेळतोस त्याला थोड्या वेळ खेळणं बंद केला पाहिजे असं म्हणत होते. अनागेल तो जो स्टॅट आहे तोच, बट मेनली जो फोकस होता की बघ कॅप्टन्सी किती छान करतोय. माझं म्हणणं तेच आहे, मी अजून पण तेच सांगतोय की जोपर्यंत सूर्यकुमार यादव जिंकतोय ॲज अ कॅप्टन म्हणून मला किंवा इंडियन क्रिकेट फॅनला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ॲज अ बॅट्समन म्हणून येस प्रॉब्लेम येतोय, कारण एखादी महत्त्वाची मॅच, एखादी मौक्याची मॅच, तिथं जर सूर्यकुमार यादवचे रन्स नाही आले, जसं एशिया कप फायनल, मग क्वेश्चन मार्क्स येतील. आणि जर तिथं कधी मॅच हारलो तर मग कॅप्टन्सीवरती येणारच, बॅटिंगवरती पण येणार. असो, अजून मॅचेस आहेत भरपूर. अपेक्षा आहे सूर्यकुमार यादव ॲज अ बॅट्समनसुद्धा चांगला परफॉर्म करेल. भाऊ म्हटला होता की आउट ऑफ फॉर्म नाही आहे, आउट ऑफ रन आहेत. ती थेअरी तर मला काही समजली नाही, जर कोणाला समजली असेल तर प्लीज त्यांनी कमेंटमध्ये सांगावी. असो, बोलूयात IPL ऑप्शनबद्दल. IPL ऑप्शनमध्ये जी एक मजेशीर गोष्ट झाली ती म्हणजे कॅमरन ग्रीनला सगळ्यात पहिली बोली जी कोणी लावली होती मुंबई इंडियन्स. एक व्हिडिओ बघितला मी, त्याच्यामध्ये पोलार्ड तात्या, किरण पोलार्ड म्हणतोय की थोडेसे पैसे कमी पडले, आता मुंबई इंडियन्सनी घेतलं होतं. आणि मी कॅमरन ग्रीनचा फॅन आहे, कारण 2023मध्ये मुंबई इंडियन्सनी त्याला घेतलं होतं. 2023मध्ये जेव्हा सेमीफायनलपर्यंत, क्वालिफायर 2पर्यंत जेव्हा आपण पोहोचलो, तिथे कॅमरन ग्रीनचे रन्स मला वाटतं 450 रन्स होते त्या पूर्ण सीझनमध्ये, आणि विकेट्स पण होत्या. ऑलराऊंडर परफॉर्म त्याने चांगलं केलं होतं. बट काही कारणास्तव म्हणजे हार्दिक पांड्याला घेण्यासाठी आपण त्याला दुसऱ्या टीमसोबत ट्रेड केलं. असो, बोलूयात जे ऑप्शन आपण घेतलं. मला वाटतं क्विंटन डिकॉक एक चांगली बाय, तो रायन ट्रिकल्टनचा एक रिप्लेसमेंट आहे. माझी इच्छा होती की अजून एखादा स्पेशलिस्ट बॉलर घ्यावा, बट असो, जसप्रीत बुमराचं बॅकअपसाठी, कारण इंजरी कधी कधी होत असते जसप्रीत बुमराला म्हणून. बट अगेन बॅकअप त्याच्यासाठीच हवा होतं, बाकी काही वेगळं कारण नव्हतं. ऑलराऊंडर तर आपल्याकडे आहेच, आपण शार्दुल ठाकूर घेतलं होतं. मला वाटतं मुंबई इंडियन्सची बजेट घेऊन गेली होती, ते फक्त एक काइंड ऑफ बॅकअप पाहिजे होते त्यांना, जे त्यांनी घेतले. कारण प्लेईंग 11 तर ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. जसं आपण बघितलं मागच्या सीझनमध्ये, मला वाटतं आपण जिंकायला पाहिजे होतो, कंटिन्यू मॅचेस जिंकले होतो. फक्त जे 2 मॅचेस मला वाटतं जे कॉस्टली, दोन्ही पंजाब विरुद्धच होते, लीग मॅच होती शेवटची, तिथं जर जिंकलो असतो तर आपण डायरेक्ट फर्स्ट क्वालिफायर खेळलो असतो, आणि दुसरं जे सेकंड क्वालिफायर आपण हारलो पंजाबकडूनच, जिथं मला वाटतं जसप्रीत बुमराला चांगलं टॅकल केलं होतं. आणि मी हे म्हणतोय की जसप्रीत बुमराला टॅकल करणं चालू केलं आहे चांगल्या टीम्सनी, मोठ्या प्लेयरांनी. इच्छा आहे आणि अपेक्षा पण आहे की जसप्रीत बुमरा त्याच्याबरोबर काही सोल्युशन काढेल, नवीन एक जे म्हणता येईल चांगला नवीन बॉल डेव्हलप करेल, कदाचित स्लोअर बाउन्सर, स्लोअर यॉर्कर आहेत त्याच्याकडे, फक्त परफेक्टली एक्झिक्यूट केला, सांगायचा विषयच नाही भाऊचा. बोलूयात प्लेईंग 11बद्दल. प्लेईंग 11 मला वाटतं तीच असेल जी सगळ्यांना माहिती आहे. रोहित शर्मा खेळेल, रायन ट्रिकल्टन किंवा क्विंटन डिकॉक खेळेल. त्याच्यानंतर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, विल जॅक्स हा स्पेशलिस्ट बॉलर म्हणून खेळतोय, ऑफ स्पिनर म्हणून आता एशेसमध्ये खेळतोय. आणि मी काही मॅचेस पण बघितले त्याच्या की तो नंबर 5, नंबर 6वर खेळतोय. तर मला माहीत नाही की मुंबई इंडियन मॅनेजमेंट काय अप्रोच ठेवेल, त्याला 5व्या नंबरवर 6व्या नंबरवर ठेवेल. माझी इच्छा आहे की त्याला हार्दिक पांड्याच्या नंतर आणि नमनदीरच्या आधी ठेवलं पाहिजे, सो दॅट हार्दिक पांड्याला एक कुशन भेटेल. कारण हार्दिक पांड्या तसं खेळत नाही जसं तो आधी खेळायचा, कदाचित कॅप्टन्सीचं प्रेशर असेल म्हणून. बट चॅम्पियन आहे हार्दिक पांड्या, माहिती आहे त्याला. फक्त एक चांगला लेंथ किंवा चांगला बॉल जर भेटला त्याच्या पट्ट्यात, तर तिथून तो चालू करतो, तो मग थांबत नाही. पण माझी इच्छा आहे की हार्दिक पांडे आणि नमनदीरच्या मध्ये मला वाटतं विल जॅक्सने खेळावं. आणि त्याच्यानंतर मी जसं म्हणलं मिचेल सॅटनर खेळेल. मिचेल सॅटनर जसं आता मी बघतोय काही T20मध्ये, तो एक फिनिशरचा रोल हे करतोय, खाली येऊन एक धुवाधार बॅटिंग करतोय, तो अटॅकिंग अप्रोच ठेवतोय. लेफ्टी बॅट्समन आणि लेफ्ट आर्म बॉलिंग तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मिचेल सॅटनर चॅम्पियन आहे, कॅप्टन सुद्धा आहे.
तर मला वाटतं कृणाल पांड्याची तो जागा घेऊ शकतो. मागच्या वर्षी तसा त्याला स्कोप भेटला नाही बॅटिंगमध्ये, पण कदाचित यावेळेस भेटून जाईल. अफगाणिस्तानचा जो एक मिस्ट्री स्पिनर आहे गझनफर म्हणून, तो पण एक चांगला मिस्ट्री स्पिनर आहे. बॅटिंग पण तो चांगली करून घेतो. त्याच्या काही इनिंग्स बघितल्यात मी. त्याच्यानंतर जे फास्ट बॉलर असतील ते 3 मला वाटतं ठरलेलेच आहेत. एक जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर खेळेल. दीपक चहरचं मला वाटतं रिप्लेसमेंट म्हणून कदाचित शार्दुल ठाकूरला घेतलंय आपण. तर हे असतील 12 जो सुपर सब म्हणून असेल 12th मॅच, तो कदाचित एखादा स्पिनर असू शकतो जो मयंक मार्कंडे ठेवलाय आम्ही, किंवा एखादा बॅट्समन असू शकतो जो आता आपण घेतलाय. तर असं एक टीम असेल. मला फक्त एकच विनंती आणि एकच म्हणजे इश्यू जो वाटतो की मुंबई इंडियन्समध्ये प्लेयर भरपूर आहेत, पण ते सगळे प्लेयर एकाच वेळेस फॉर्ममध्ये येत नाहीत. जसं आपण मागच्या वेळेस बघितलं सेकंड क्वालिफायरमध्ये जसप्रीत बुमराहला रन काढले होते. मला वाटतं तिथे सूर्यकुमार यादवनी पण रन काढलेत, बट बाकीच्यांचे तसे रन आले नाहीत. तर पूर्ण टीम म्हणून जर आपण खेळलो तर मला वाटतं यावेळेस 2026चा IPL मध्ये कप आपलाच असेल. माझी फक्त एवढीच विनंती आहे की पूर्ण टीम, पूर्ण एक ॲज अ युनिट म्हणून आपण खेळलो तर काही प्रश्नच येत नाही. मागच्या वेळेस मला वाटतं 7 मॅचेस आपण जिंकलो होतो. सगळे म्हणत होते की नाही मुंबई इंडियन कदाचित जिंकून जाईल, पण एक जसं म्हटलं मोक्याच्या प्रसंगी महत्त्वाची मॅच तिथे आम्ही ॲज अ युनिट किंवा ॲज अ टीम म्हणून परफॉर्म करत नाही. कुठेतरी ते कॉस्ट करतं. यावेळेस मला वाटतं त्याचं होणार नाही, कारण टीम भक्कम आहे. थोडासा तिलक वर्माचा फॉर्म मागच्या वर्षी मला वाटतं तसा नव्हता जसा आपल्याला हवा होता, पण यावेळेस तिलक वर्मा दिसतोय टचमध्ये, खेळलाही चांगला. आणि बॉलिंगमध्ये मला वाटतं ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह, जसं मी म्हटलं, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. पॉवर प्लेमध्ये मला वाटतं जसप्रीत बुमराह बॉलिंग करणार नाही, जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दिसतंय की जसप्रीत बुमराह 2 ओव्हर कधी 3 ओव्हर पॉवर प्लेमध्ये टाकतोय. मला वाटतं मुंबई इंडियन्सकडून पॉवर प्लेमध्ये बॉलिंग टाकण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कदाचित ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहरची असेल. एखादी दुसरी ओव्हर मला वाटतं हा टाकू शकतो जसप्रीत बुमराह. पण अगेन त्याच्यात पण जसं मी म्हटलं जो मिस्ट्री स्पिनर आहे अफगाणिस्तानचा तो पण महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो. अगेन मॅनेजमेंट काय विचार करते ते बघूयात. ॲज अ फॅन म्हणून मी फक्त एवढंच म्हणू शकतो की माझ्या आवडीची टीम पाहिजे, बट मॅनेजमेंट कोच काही विचार करूनच टीम सिलेक्ट करतात. सोशल मीडियावरती एक गोष्ट चालू होती की 2020ची टीम परत आम्ही रियुनिट केली आहे, क्विंटन डिकॉक आलाय, पोलार्डचा रिप्लेसमेंट भेटलाय. मला फक्त त्यांना एकच गोष्ट सांगायची की पोलार्डचा रिप्लेसमेंट भेटणं शक्य नाही, कारण तो बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि एक ग्राउंडवरती जो एनर्जी घेऊन येतो ना, त्याचा रिप्लेसमेंट भेटणार नाही. हां, तुम्ही म्हणू शकता थोडाफार त्याच्यासारखा असू शकतो, बट पोलार्डचा रिप्लेसमेंट नाही. आणि क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा 2020मध्ये खेळले होते असं सगळं म्हणतात, पण 2021मध्ये सुद्धा खेळले होते. शेवटची मॅच जी होती 2021मध्ये लीग मॅचमध्ये, तिथं मला वाटतं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ईशान किशन आणि रोहित शर्मा आले होते ओपनिंगला. असो, फॅन्स आहेत, नवीन थेरीज येतात, आपण आनंद घेऊयात, एन्जॉय करूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.